आपले घर नेहमी स्वच्छ टापटीप राहण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, आपलं घर हे नेहमी स्वच्छ टापटीप आणि प्रसन्न दिसावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. पण घराची सर्व कामं एकाच दिवशी केली तर खूप थकवा येतो आणि वेळही जास्त लागतो आणि शरीरावरही ताण येतो. म्हणूनच आज मी माझ्या रोजच्या घर आवरण्याच्या काही सोप्या आणि उपयोगी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या टिप्समुळे माझं घर नेहमी स्वच्छ राहते आणि मला कामाचा ताणही माझा कमी होतो आणि कोणतीही घाई गडबड होत नाही. जर तुम्हीही या सवयी अंगीकारल्या तर तुमचं घरही नेहमी नीटनेटके दिसेल आणि काम अगदी शांतपणे तुमची कामे पूर्ण होतील. चला तर मग पाहूया माझ्या रोजच्या घर आवरण्याच्या काही खास टिप्स. आपण आता सुरू करूया. आता माझी पहिली टिप आहे. आता दिवसाची सुरुवात ही नेहमी किचनपासूनच. सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम मी किचन ओटा स्वच्छ पुसून घेते. त्यामुळे दिवसाची सुरुवात स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात होते. आता दुसरी टीप आहे, किचन ओटा नेहमी स्वच्छ ठेवण्याची सोपी ट्रिक. दररोज एक छोट्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात थोडासा बेकिंग सोडा, व्हिनेगर, मीठ आणि थोडंसं लिक्विड क्लीनर मी मिसळून ठेवते आणि दिवसभर मी त्याच पाण्याने किचन ओटा पुसून दुसऱ्या दिवशी ते पाणी बदलून नवीन तयार करते. त्यामुळे ओटा हा माझा नेहमी स्वच्छ राहतो आणि झुरळे, मुंग्या किंवा इतर कीटकही त्यापासून दूर राहतात. आता माझी तिसरी टीप आहे, दुसऱ्या दिवसाच्या नाश्त्याचे नियोजन. रात्री झोपण्यापूर्वीच मी दुसऱ्या दिवशीचा नाश्ता काय बनवायचं हे ठरवून त्याची आवश्यक तयारी करून ठेवते की त्यामुळे सकाळी आपली घाई होत नाही. आता आपली चौथी टीप आहे, टिफिनसाठी भाज्यांची तयारी. मुलीच्या टिफिनसाठी लागणाऱ्या भाज्या मी आदल्या दिवशी धुवून आणि चिरून ठेवते. त्यामुळे सकाळी धावपळ कमी होते. आता आपण पाचवी टीप बघूया. रोजची घराची स्वच्छता. सकाळी सर्व खोल्या झाडून लादी पुसते. त्यानंतर अंगण स्वच्छ करून रांगोळी काढते आणि मग आंघोळ करून देवपूजा करते. आता 6वी टीप आहे, आठवडाभराच्या भाज्यांची तयारी. आठवड्याच्या भाज्या आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या करून डब्यामध्ये भरून ठेवते आणि निवडायच्या भाज्या आधीच निवडून ठेवते. त्यामुळे रोजचा वेळ वाचतो. आता माझी 7वी टीप बघा. सकाळची कामे ही वेळेत पूर्ण. साधारणपणे सकाळी 11 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक, भांडी व इतर सर्व कामे पूर्ण होतात आणि आठवड्याचे नियोजन. मी घरातली सर्व मोठी कामे एकाच दिवशी करत नाही. प्रत्येक दिवशी मी वेगळं काम करते. आता 8वी टीप बघा. आता माझी 8वी टीप आहे, एक दिवस तूप बनवण्यासाठी आठवड्याभराची साठवलेली साय वापरून तूप बनवते एक दिवस. आता आपण 9वी टीप, एक दिवस स्वयंपाकाची सर्व तयारी म्हणजे रवा, शेंगदाणे भाजून ठेवणे, चटणी तयार करणे अशा कामांसाठी एक दिवस राखून ठेवते. आता आपण 10वी टीप बघूया. आता माझी 10वी टीप आहे की एक दिवस घराची डीप क्लिनिंग. घरातली जाळी काढणे, बेडशीट बदलणे, पडदे आणि खिडक्या स्वच्छ करणे अशी सर्व कामे मी एक दिवस करते. आता 11वी टीप आहे, एक दिवस कपाटाची स्वच्छता. कपाटातली कपडे काढून झटकणे, व्यवस्थित घड्या घालून पुन्हा लावणे. आता आपण बघूया 12वी टीप. तर आता माझी 12वी टीप आहे, एक दिवस साफसफाईच्या वस्तू स्वच्छ करणे म्हणजे घरातील सर्व पायपुसण्या धुते. तसेच झाडू, डस्टबिन इत्यादी स्वच्छ करून ठेवते. झाडूसुद्धा आपण आठवड्यातून एकदा हार्पिक टाकून स्वच्छ धुवून ठेवावे की जेणेकरून झाडूवर जी धूळ साठलेली असते ती सुद्धा निघून जाते. आणि आता सर्वत्र प्लास्टिकचे झाडू असतात त्याच्यामुळं ते खराबही होत नाही. आपण साधे झाडू जरी धुतले तरी तेही खराब होत नाही.
तुम्ही एकदा त्याच्यावर हार्पिक टाकून घासून क्लीन करून बघा, त्यामध्ये किती कचरा साठलेला असतो. आता माझी 13वी टीप आहे, सर्वात महत्त्वाची टीप. घरातील सर्व काम एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न करू नका. कामे दिवसानुसार विभागून केली तर शरीरावर ताण येत नाही, कंबर पाय दुखत नाही आणि कामाचाही कंटाळा येत नाही. आता आपण समारोप पाहू. शेवटी तर मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या सवयी लावल्या तर नेहमी स्वच्छ घर, नेहमी स्वच्छ, नीटनेटकं आणि प्रसन्न राहते. सर्व कामं वेळेत पूर्ण होतात, घाई गडबड होत नाही आणि स्वतःसाठीही वेळ मिळतो. तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच सोप्या आणि उपयुक्त गृहिणींसाठीचे टिप घेऊन मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.